नमस्कार. आपल्या सगळ्यांच्याच मनात काहीतरी दडलेलं असतं नाही का? काही स्वप्न, काही गोष्टी ज्या जगासमोर आणायला ना खूप हिंमत लागते. आजची आपली गोष्ट अशाच एका नात्याबद्दल आहे. असुरक्षितता, विश्वास आणि स्वतःला जसं आहे तसं स्वीकारण्याबद्दल. चला तर मग सुरू करूया. मग सुरुवातच एका अशा प्रश्नाने करूया जो आपल्याला विचार करायला लावेल. खरंच एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ त्याचं भविष्य ठरवू शकतो का? म्हणजे घडून गेलेल्या गोष्टींचा येणाऱ्या आयुष्यावर किती परिणाम होतो? हाच प्रश्न या कथेच्या अगदी मुळाशी आहे. तर गोष्ट सुरू होते सुहास आणि मानसी यांच्या एका महत्वाच्या भेटीपासून. वातावरण थोडं गंभीर आहे, कारण सुहास काहीतरी खूप मोठं सांगणार आहे. एक अशी गोष्ट, एक असं ओझं जे तो कित्येक वर्ष आपल्या मनात घेऊन फिरत होता. आणि तो बोलायला लागतो. तो म्हणतो, तुला वाटतंय ना तसा मी साधा नाहीये. बास, ह्या एकाच वाक्यातून त्याच्या मनातली घालमेल, त्याच्या आत दडलेल्या मोठं गुपित याची आपल्याला लगेच कल्पना येते. मग सुहास सांगू लागतो. तो सांगतो की त्याचं एका दुसऱ्या राज्यातल्या मुलीवर प्रेम होतं. पण प्रॉब्लेम असा होता की दोघांची मूल्य, घरची परिस्थिती सगळंच खूप वेगळं होतं. आणि घरच्या जबाबदाऱ्या इतक्या होत्या की तो तिच्यासाठी उभाच राहू शकला नाही. त्याला सतत वाटत राहतं की त्याने तिला एक प्रकारे अर्धवट वाटेवर सोडलं. आणि हे सांगताना तो एक खूप मोठी गोष्ट बोलून जातो. तो म्हणतो, तो माझ्या माणुसकीचा पराभव होता. विचार करा, हे शब्द त्याच्या मनातल्या अपराधीपणाची भावना किती खोलवर असेल हे दाखवतायत. जणू काही परिस्थिती जिंकली आणि एक माणूस म्हणून तो हरला. आता खरा प्रश्न येतो, एवढं सगळं ऐकल्यावर मानसी काय करेल? तिची प्रतिक्रिया काय असेल? ती त्याला समजून घेईल की त्याच्यावर संशय घेईल? काय वाटतं? आणि इथेच या कथेला एक खूप सुंदर अनपेक्षित वळण मिळतं. कारण मानसीची जी प्रतिक्रिया होती ना, तीच त्यांच्या नात्याचा खरा पाया ठरते. मानसी काहीच बोलली नाही. तिने त्याला पारखलं नाही. तिने फक्त शांतपणे आपला हात त्याच्या हातावर ठेवला आणि त्या एका स्पर्शानेच सगळं काही सांगितलं. उलट त्याच्या ह्या प्रामाणिकपणामुळे तिच्या मनात त्याच्याबद्दल आदर अजून वाढला होता. आणि मग ती जे बोलली ते तर खूपच महत्वाचं होतं. ती म्हणाली, ज्या माणसाला स्वतःच्या चुकीची जाणीव आहे आणि जो पुढे जायला तयार आहे, तोच माझ्यासाठी योग्य व्यक्ती आहे. म्हणजे बघा, तिने त्याच्या भूतकाळाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. मानसीचे ते शब्द ऐकून सुहासच्या मनावरचं वर्षानुवर्षांचं ओझं जणू उतरलं. कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच त्याने असा मोकळा श्वास घेतला होता. खरं तर त्यांच्या नात्याची खरी सुरुवात इथून झाली होती. बरं, मग त्यांचा साखरपुडा होतो. नातं पुढे सरकतं. पण एक गोष्ट अजूनही तशीच होती. सुहासचा तो शांत स्वभाव, तो अजूनही पूर्णपणे मोकळा झाला नव्हता, व्यक्त होत नव्हता. आता यामागे कारण काय होतं? तर एक गोष्ट जी आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात कुठेतरी असते, लोक काय म्हणतील, ही भीती. समाजाच्या दबावामुळे, लोकांच्या अपेक्षांमुळे सुहासने स्वतःला जणू एका कवचात बंद करून घेतलं होतं. पण मानसीने अजिबात घाई केली नाही. तिने धीर धरला. तिला एक विश्वास होता की तिच्या विश्वासाची ऊब मिळाली ना की त्याच्या मनात जो एक बंदिस्त पक्षी आहे तो एक दिवस नक्की बाहेर येईल. आणि मग तो दिवस येतो. ते शहराकडे बघत एका टेकडीवर बसले आहेत आणि तिथे सुहास अखेर आपलं मन मोकळं करायला लागतो. इथून कथेला एक निर्णायक वळण मिळतं. सुहास स्वतःच सांगतो की त्याची 2 रूपं आहेत. एक म्हणजे ऑफिसमधला सुहास, जो एक लीडर आहे, आत्मविश्वासाने बोलतो, व्यक्त होतो. आणि दुसरा म्हणजे वैयक्तिक आयुष्यातला सुहास, जो शांत, संकोची आहे आणि ज्याला सतत लोकांच्या मताची भीती वाटते. आणि मग तो आपल्या बॅगेतून एक जुनी डायरी काढतो. एक अशी डायरी ज्यात त्याने आपलं सगळ्यात मोठं गुपित, एक स्वप्न जपून ठेवलं होतं. आता त्या डायरीत काय होतं माहितीये? त्यात होती वेगवेगळ्या देशांची चित्र. जग फिरायला जाण्यासाठी त्याने स्वतःच्या हाताने काढलेला एक नकाशा. आणि त्या नकाशात दडलं होतं त्याचं खरं स्वप्न. लोक काय म्हणतील या भीतीशिवाय आयुष्य जगण्याचं स्वप्न. आणि मग येतो कथेचा सर्वात महत्वाचा, सर्वात भावनिक क्षण. मानसीचं एक वचन जे सुहासचं अख्खं भविष्य बदलून टाकणार होतं. ती डायरी बघून मानसी फक्त एकच वाक्य म्हणते, आपण दोघे मिळून हा नकाशा पूर्ण करू. बस, त्या एका वाक्यात सगळं काही आलं. तिने त्याला सांगितलं की आता ही स्वप्न फक्त तुझी एकट्याची नाहीयेत. आणि ते ऐकताच कित्येक वर्षांनंतर पहिल्यांदाच सुहासच्या चेहऱ्यावर एक खरंखुरं मोकळं हसू आलं. त्या हास्यात कोणतीही भीती नव्हती, कोणताही दबाव नव्हता. होती फक्त एक नवीन आशा. मानसीच्या त्या एका वचनाने जणू सुहासला त्याच्या स्वप्नांचं आभाळच दिलं. तिच्या मनात आलं असेल, तुझ्या मिटलेल्या पंखांना आता बळ मिळणार आहे आणि तुझ्या स्वप्नांचं आभाळ आता आपलंच असणार आहे.
ही गोष्ट आपल्याला एकच शिकवते की जेव्हा विश्वास आणि स्वीकृतीचा भक्कम आधार मिळतो तेव्हा मिटलेल्या पंखांनाही आकाशात झेप घ्यायची ताकद मिळते.